हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या. चला तर आजचा ब्लॉग याच्यासाठी आहे कारण की आपल्याला मी आज लाईव्ह घेतली होती. त्याचे मी म्हणलं की तुम्हाला काय क्वेश्चन्स आहे यूट्यूब रिलेटेड ते विचारा. तर आपल्याला 4 क्वेश्चन असे विचारले गेलेले, त्या क्वेश्चनसाठी आज आपण घेणार आहे लाईव्ह. तर जो पहिला क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे तो क्वेश्चन आहे यूट्यूब कसे चालू करायचे. ठीक आहे, यूट्यूब कसे चालू करायचे. आता जर तुम्हाला जर यूट्यूब चॅनल कसं बनवायचं हे सगळ्यांना माहितीचे. जर माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू. ठीक आहे, यूट्यूब चालू कसे करायचे म्हणजे यूट्यूब चॅनल तर बनवता येतो का नाही ते मला सांगा. त्याच्यानंतर पहिल्यांदा यूट्यूबमध्ये तुम्हाला काय कंटेंट घ्यायचे, तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ बनवायचे, कशासाठी व्हिडिओ बनवायचे तुम्हाला ते चॉईस करा. ठीक आहे, कशासाठी व्हिडिओ असणार आहे तुमचा, तुम्हाला कशासाठी बनवायचे. आता माझं कसं रील्स आहे, तुम्हाला रील्स बनवायच्या का, तुम्हाला ब्लॉग बनवायचे का, तुम्हाला शेतीविषयी माहिती सांगायची का, तुम्हाला हाऊसवाईफ म्हणून बनवायचं व्हिडिओ, ते आधी तुम्ही सगळ्यात आधी चॉईस करायचं. ते कंटेंट सगळ्यात आधी चॉईस करा. ठीक आहे, म्हणजे कंटेंट म्हणजे तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ बनवायचे आणि मग तिथून पुढे चॅनल चालू करायचं आपला. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन आहे माझा यूट्यूब चॅनल ग्रो होत नाहीये, तर माझा चॅनल ग्रो कसा करू ताई. आता ग्रो करायचं कसं म्हणजे तू जे कंटेंट घेतलंय त्या कंटेंट रिलेटेड, म्हणजे जसं तुमचं एक कंटेंट आहे, तुम्ही कशा तरी विषय व्हिडिओ बनवतात, त्याच्यात व्हायरल व्हिडिओ त्या टॉपिक रिलेटेड कोणते असतात ते टॉपिक चॉईस करा तुम्ही आणि त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा. ठीक आहे, आणि व्हिडिओ सोडायचा एक टाइम फिक्स करून ठेवायचा. एक टायमिंग कोणता पण फिक्स करून ठेवायचा. जे कंटेंट असेल त्या कंटेंटमध्ये जास्त व्हायरल काय, लोकांना पाहायला काय आवडेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. आता माझ्या रील्स असतात, मी व्हायरल रील्स कोणत्या असतात त्या कंटेंट मी घेते बनवते, किंवा माझं अपलोडिंगची पद्धत पण थोडीशी वेगळी, ती पण मी सांगणार आहे तुम्हाला सर्वांना. ठीक आहे ना, समजलं. तर पुढचा क्वेश्चन आहे व्ह्यूज येत नाही ताई, तर काय करायला पाहिजे. ठीक आहे, व्ह्यूज येत नाही तुमच्या चॅनलवरती, हा खूप मोठा क्वेश्चन आहे, हा खूप लोकांचा क्वेश्चन आहे. तर व्ह्यूज न येण्याचे कारण 2 असू शकतात. ठीक आहे, माझ्या मते तर 2 कारण असू शकतात. पहिलं कारण हे असं आहे की व्ह्यूज येत नाही यूट्यूबवरती. तर व्ह्यूज न येण्याचं कारण असू शकतं की एक महिन्यातून एकदा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल यूट्यूबचा अल्गोरिथम असतो आणि तो अल्गोरिथम चेंज होत असतो महिन्यातून एकदा. ठीक आहे, महिन्यातून एकदा तो अल्गोरिथम चेंज होतो. त्या पिरियडमध्ये तुमचे व्ह्यूज कमी जास्त पण होऊ शकतात, ते एक कारण असू शकतं. आणि जर तसं जर ते कारण असेल तर तुमचे व्ह्यूज आपोआप 8 ते 8 दिवसात जास्तीत जास्त क्लिअर होऊन जातील आणि चॅनलवरती आहे तसे व्हिडिओ येऊन जातील तुमच्या. ठीक आहे ना, हे क्वेश्चन क्लिअर झाला सर्वांचा. आणि दुसरं कारण म्हणजे जे तुम्ही कंटेंट यूज करताय, म्हणजे जसं एखादा व्हिडिओ घेतलाय तुम्ही, आता त्याच व्हिडिओवरती तेच टॉपिक करताय, तर तुमचे जे लोक असतील ते तुमचे व्हिडिओ त्यांना पाहायला आता आवडत नसेल, त्यांना काहीतरी नवीन पाहिजे असतं. ठीक आहे, काहीतरी नवीन घेऊन या तुमच्या व्हिडिओत, काहीतरी नवीन करायचं ट्राय करा. तुमचं जे कंटेंट असतं त्या कंटेंट रिलेटेड काहीतरी नवीन गोष्टी करायचं ट्राय करायचं. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल, आता तुमचं काहीतरी ब्लॉगचं म्हणजे ब्लॉगचा विषय आहे, ब्लॉगचं कंटेंट आहे चॅनलवरती, तर ब्लॉगमध्ये जर सारखं जर तुम्ही हेच दाखवलं, मी सकाळी उठतो, दिवसभर मी काय काम करते, जर तेवढंच दाखवलं तर रोज त्याच गोष्टी दाखवल्या तर लोक पण बोर होणार. ठीक आहे, मग त्याच्यासाठी नवीन काहीतरी दाखवायचं. मी आज इथे फिरायला गेले, मी तिकडे फिरायला गेले, मी आज ही भाजी बनवली, मी आज हे केलं, म्हणजे अशा नवीन गोष्टी दाखवायच्या. ठीक आहे, आणि जर एखाद्याचं शॉर्टचं कंटेंट असेल तर शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही क्लॅरिटी आणा, चेंजेस करत चला. ठीक आहे, म्हणजे ज्याने की लोक जर एखादी गोष्ट बघून बोर झाले ना, त्यांना ते पाहावं असं वाटत नाही, त्यांना काहीतरी नवीन पाहिजे असतं. आणि माझ्या चॅनलवरती पण एक वेळेस अशी गोष्ट झाली की व्ह्यूजमध्ये आपोआप बंद पडले होते, पण मागचे काहीतरी 15 ते 20 दिवसामध्ये मी एवढा चेंजेस केला माझ्या चॅनलवरती, असे भरभरून व्ह्यूज आले, मिलियनपर्यंत व्ह्यूज आहे माझ्या चॅनलवरती. जर तुम्ही चेक केले तर मागच्या 1 महिन्याचे व्हिडिओ आणि त्याच्या आधीचे जर व्हिडिओ चेक केले ना, खूप कमी व्ह्यूज होते. मी पण तुमच्यासारखी डिमोटिवेट झालेली होती. ठीक आहे, मी पण तुमच्यासारखी डिमोटिवेट झाली होती, मला पण टेन्शन आलं होतं खूप, काय करायला पाहिजे काय नाही, असंच मलाही टेन्शन आलं होतं एक वेळेस. बट मी चेंज केला, माझ्या कंटेंटमध्ये चेंज केला, माझ्या कंटेंटमध्ये नवीन करायचं काहीतरी ट्राय केलं, म्हणजे की लोकांना जे आवडलं, माझे जे सबस्क्रायबर होते त्यांना आवडलं, मग माझे व्ह्यूज पहिल्यासारखे तर आले पण पहिल्यापेक्षा जास्त स्पीडने वाढले. ठीक आहे,
ते एक कारण असू शकतं. आणि पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की अल्गोरिथममुळे पण होऊ शकतं. अल्गोरिथममुळे जर झालं जास्तीत जास्त 8-10 दिवसानंतर तुमचे व्हिडिओ आपोआप व्ह्यूज येतील. ठीक आहे. आणि जर तुम्ही थोडासा मध्ये गॅप घेत चाला. ठीक आहे. असं नका करीत जाऊ की बाबा सोडला मी एक तासाला एक व्हिडिओ, तसं करीत जाऊ नका. तसं जर कधी प्रॉब्लेम झाला तर एक तर दिवसातून 1-2च व्हिडिओ सोडत चाला. म्हणजे थोडंसं यूट्यूबला श्वास घ्यायला, आता आपण नाही म्हणत का आपण सारखं बोलतोय, श्वास घ्यायला टाइम तर पाहिजेच ना. यूट्यूबला पण श्वास घ्यायला थोडासा टाइम द्या, थोडंसं वेट करा. सारखी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकू नका. मी पण तीच चुकी केली होती. मी घे की दे धडाक माझा एक व्हिडिओ पडायचाच. त्याच्यामुळे ते यूट्यूबला मी श्वास घ्यायला टाइमच देत नव्हते. तसं करत चला. तसं काही विषय असेल ह्या 3 ते 4 गोष्टी मी सांगितल्या त्या करून बघा. जरी तुमचे व्ह्यूज वाढले नाही तरी मग मला परत सांगा, कमेंटमध्ये सांगा, नाही तर लाईव्हला सांगा. मी तुम्हाला परत आणखीन काही सोल्युशन सांगेल. ठीक आहे. तसं मी आता स्टडी करते अल्गोरिथमचा वगैरे यूट्यूबचा, कारण की आता चॅनल मला पण आणखीन ग्रो करायचं, म्हणून मी थोडंसं स्टडी करते. त्या स्टडीमधून मी तुम्हाला काही नॉलेज शेअर करत आहे. तर शेवटचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, 5वा क्वेश्चन. ताई, यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा? हा खूप टॉपिक वाटतोय. ठीक आहे. हा टॉपिक आधी पण झाला, आपला दुसरा क्वेश्चन पण हाच होता ना, हाच क्वेश्चन आपल्याला रिपीट आला. तर यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायला पाहिजे? यूट्यूब चॅनल ग्रो करायचं म्हणलं तर सिंपल फंडा आहे. एक तर लाईव्ह स्ट्रीम घ्या, शॉर्ट्सवरती शॉर्ट टाकत चला, डेली ब्लॉगिंग करत चला. ठीक आहे. याच्या पलीकडं यूट्यूब चॅनल आणि जे तुम्ही कंटेंट घेता त्याच्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हायरल काय चालू आहे सध्याला लेटेस्टमध्ये लोकांना पाहायला काय आवडेल, की तुम्ही एक कंटेंट म्हणून विचार करायचा. तुम्ही एक स्वतःला दृष्टिकोनातून विचार करायचा. जर मी यूट्यूबवरती गेलो तर मला पाहायला काय आवडेल असा विचार करायचा. ठीक आहे. असा विचार करून चालायचा आणि त्याच पद्धतीने आपलं कंटेंट चेक करायचं. ठीक आहे. आणि जर तुमच्या आणखीन पण याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी तुमची सर्वांची लाडकी आहे, महाराष्ट्र कन्या. ठीक आहे. कुणाचाही काही क्वेश्चन असेल माझ्या कमेंटमध्ये टाका, लाईव्हला या. ठीक आहे ना. सर्वांना बाय आणि जय महाराष्ट्र. उद्या आपण जाणारे वन भोजन करणारे, त्याचा पण तुम्हाला ब्लॉग येत आहे, तो पण बघायचे सर्वांनी. बाय अगेन. जय महाराष्ट्र.